आपण पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। विकास कामांच्या मध्ये कोणी आडवा येईल त्याला नांगरासकट घोडा लावणार, भावनाताई घाणेकर। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। उरणमधील निवडणुकामध्ये नगराध्यक्ष पदामध्ये निवडून आलेल्या भावनाताई घाणेकर यांनी आज उरण नगरपालिकेचा पदभार स्वीकारला। नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी त्यांनी लढवली होती, त्यामध्ये त्यांचा विजय झाला आणि आज त्या पदावर रुजू झाल्या। शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर मंडळी आले होते। उरण नगरीचा विकास हाच आमचा ध्यास आहे। या विकास कामांमध्ये जो कोणी आडवा येईल त्याला नांगरासकट घोडा लावला जाणार, असं ठाम भूमिकेत भावनाताई घाणेकर यांनी बोलताना सांगितलं। अनेक समस्या या उरण नगरीमध्ये मागील काळामध्ये झालेल्या आहेत। अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, त्या प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी आम्ही तयार असणार आहोत। आदरणीय शरदचंद्र पवारजी यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे व सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते यांनी मला साथ दिली, त्या सर्वांचे मनपूर्वक आभार। ज्यांच्या समस्या असतील त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न मी आज करणार आहे। 15 दिवसांनी मी बाहेर खुर्ची टाकून बसणार आहे। लोकांच्या ज्या काही समस्या असतील त्या परिपूर्ण करण्यासाठी मी एक सामान्य नागरिक म्हणून त्यांच्याबरोबर राहणार आहे। मागील काळामध्ये ज्या काही समस्या झाल्या, प्रश्न निर्माण झाले, अनेक लोकांचे प्रश्न सुटले नाहीत, ते प्रश्न मी सोडवण्याचा प्रयत्न करणार, असं ठाम भूमिकेत भावनाताई घाणेकर यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितलं। लोकांना नोकऱ्या देणारे असतील आणि आमचे भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्त आणि या ठिकाणचे लोक जर नोकरीपासून वंचित राहणार असतील तर तसं आम्ही होऊ देणार नाही। पुढच्या काळामध्ये आम्ही लढा हा निश्चितपणे उभारणार। आमचे नेते खरं तर बाळ्या मामा माझ्या प्रचारामध्ये पण सहकार्य त्यांचं होतं। या ठिकाणी आवड साहेब आले होते। या ठिकाणी आपण बघाल जे नेते आले त्यांच्यावर टीका करण्याचं काम केलं। कोण तो बाळ्या मामा वगैरे म्हणलं गेलं तर मी तुम्हाला आज सांगते, पदभार हा मी नम्रपणे स्वीकारला आहे। गर्व आणि अभिमान माझ्याकडे कधीही येणार नाही, परंतु मी ज्या समाजाची आहे त्या समाजाचं खरं तर मला त्यावर प्रेम आहे। आम्ही आगरी, कोळी, कराडी असतील, भूमिपुत्र असू, आम्ही मिठाला जागणारे आहोत, कारण आम्ही मीठ पिकवणारे होतो। त्यामुळे मिठाची किंमत आमच्यापेक्षा जास्त कोणाला माहीत नाही, परंतु आम्ही एखाद्याला घास देतो ताटातला, पण जो नडला त्याला त्याची औकात दाखवायची सुद्धा ताकद आमच्यामध्ये आहे। एखाद्याला घास देतो, परंतु त्यांनी जर आम्हाला कुठेतरी डिवसण्याचा प्रयत्न केला किंवा बाळ्या मामा वगैरे कोण माहीत नाही, ओला फटाका वगैरे म्हणला असेल तर त्याला सुद्धा या निमित्ताने मी सांगू इच्छिते की ते आमच्या समाजाचे खासदार आहेत। ते खासदार झाल्यापासून दिभा पाटील साहेबांचं नाव एअरपोर्टला लावावं म्हणून ते भांडत आहेत। आणि जर असं तुम्ही बोलणार असाल तर खऱ्या अर्थाने आगरी जात आम्हाला दाखवावी लागेल। खऱ्या अर्थाने जर तुम्ही असं बोलत राहाल तर दिलेला घास आम्ही दिलेला प्रेमाने असतो, परंतु पाठ सुद्धा काढून घ्यायची ताकद आमच्याकडे आहे आणि वेळ प्रसंगी लंगोट सुद्धा सोडण्याची ताकद आमच्या आगरी कोळ्यांमध्ये आहे, हे विसरू नका। काम करा, आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी 100% उभे राहू आणि उरणच्या विकासामध्ये ज्या लोकांचं योगदान लागेल तिथं मी फोन करेन आणि 100% आदरणीय पवार साहेबांचा शब्द हा देशाचे पंतप्रधान सुद्धा पाळतात। त्यामुळे साहेब आपल्यासाठी सगळ्यांना फोन करतील, तुम्ही काळजी करायची गरज नाही। टाचणीभर काम सोडाच, पण 100% उरणच्या विकासामध्ये जो आडवा येईल त्याला आडवा करण्याची भूमिका मी सुद्धा घेईन, तुम्ही काळजी करू नका। जो तुम्हाला लोकांनी निवडून दिले आहे, तुम्ही कुठल्या पक्षाचे आहात हे त्या इलेक्शन पुरता मर्यादित होतं, आता इलेक्शन झालेले आहेत, त्यामुळे तुम्ही जनतेचे सेवक म्हणून या ठिकाणचे असल्यावर नगरपालिकेची पायरी चढल्यानंतर तुम्ही कुठल्या पक्षाचे ते झेंडे बाहेर ठेवूनच या ठिकाणी एंट्री केली पाहिजे। उरणच्या विकासाचा जो आडवा येईल त्याला 100% सांगते मी, नांगरासकट घोडा लावला जाईल। ज्याच्याकडे गर्व आणि अहंकार, त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये हा शब्द असतो, माझ्याकडे गर्व आणि अहंकार। गर्व आणि अहंकार हा कुणाचाच टिकला नाही। जेव्हा जनता जनार्दनाच्या मनात आला ना
तर ती कुणालाही वरती बसू शकते खुर्चीवर, तसं खाली उतरवू शकते. आपण अनेक रती महारथीच्या बोटी बुडताना पाहिले. त्यामुळे अहंकार हा माझ्या मनात तरी कधी येणार नाही. आला कुठे शिवला तर तुम्ही मला जागा दाखवून द्या, मला सांगा की ताई हे तुमचं बरोबर नाही आहे. मी त्यासाठी तुमचं जे काय सूचना असतील त्या नम्रपणे स्वीकारेन. आघाडीच्या नेत्यांशी बोलून मी तुम्हाला सांगते, आम्ही त्यांना सुद्धा उपनगराध्यक्ष करायला तयार आहोत. यावं आमच्याकडे, आमचे दरवाजे खुले आहेत. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड.